भोंदूबाबा अशोक खरात याला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये SITने अटक केलेली आहे। आज तिसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात अशोक खरातला VCद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते। न्यायालयाने त्याला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। न्यायालयामध्ये बचाव पक्ष आणि सरकारी पक्षामध्ये जोरदार युक्तिवाद झाला। सरकारी पक्षातर्फे न्यायालयात सांगण्यात आले की ईशानेश्वर मंदिराच्या माध्यमातून अशोक खरातने काळा पैसा व्हाईट केल्याचा दाट संशय आहे। तिसरा गुन्हा हा लैंगिक अत्याचाराचा आणि अति संवेदनशील असल्यामुळे या गुन्ह्याचा सखोल तपास करायचा आहे। या गुन्ह्यामध्ये त्याने पीडित महिलेला कोणते द्रव्य दिले होते, त्याला ते द्रव्य कोण आणून देत होता, त्याचबरोबर तो चिचुके हे खडे असल्याचे भासूनही अनेक भाविकांना देत होता। तर हे चिचुके देणारा कलंत्री नावाचा व्यक्ती कोण आहे, या कलंत्रीची आणि अशोक खरातची समोरासमोर चौकशी करायची आहे। त्याचबरोबर काळा पैसा हा तो कोणाच्या माध्यमातून व्हाईट करत होता, तो भाविकांकडून किती पैसे घेत होता, या पैशांची कशी तो विल्हेवाट लावत होता, याचाही आता सखोल तपास करायचा आहे, असेही सरकारी पक्षातर्फे न्यायालयात सांगण्यात आले। त्याचबरोबर या गुन्ह्या संदर्भात आता अशोक खरातने कबुलीही दिली असली तरी तो पोलिसांना सहकार्य करत नसल्याचेही सरकारी पक्षातर्फे न्यायालयात सांगण्यात आले। तर बचाव पक्षातर्फे 2 गुन्ह्यांमध्ये आधीच सखोल तपास झालेला आहे, त्यामुळे अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी देण्यात येऊ नये। पोलिसांकडून जी FIR दिली जाते ती FIR मिळालेली नसल्याचंही न्यायालयात सांगण्यात आले। तसंच बचाव पक्षाकडून इन कॅमेऱ्यामध्ये अशोक खरातची पुढील सुनावणी केली जावी अशी मागणी करण्यात आली। यावर न्यायालयाने विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल असेही सांगण्यात आले। या संदर्भात आम्ही सहाय्यक संचालक ॲडव्होकेट किरण बेंडबर यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की SITने अशोक खरात महिला अत्याचाराच्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आज रोजी पोलीस कस्टडीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माननीय कोर्टामध्ये त्याला आज हजर करण्यात आलेलं होतं। यातली जी त्याची पत्नी 7 महिन्याची गरोदर असताना तिला वाईट आणि दुष्ट शक्तींपासून वाचण्यासाठी आणि तुला मुक्तच होईल असं सांगून आणि त्यासाठी दुष्ट शक्तींपासून वाचण्यासाठी तुला धार्मिक विधी करावा लागेल या कारणास्तव तिला त्याच्या कार्यालयामध्ये बोलवून तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केला आणि तिचा शीलभंग केलेला आहे। आणि या अनुषंगाने सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याने त्याचा सखोल तपास करायचा असल्याने आम्ही माननीय कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।